नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण स्ट्रीट फूड बनवणार आहोत, म्हणजेच मुंबईचं फेमस असं रगडा पॅटीस आज आपण बनवणार आहोत. मुंबईमध्ये हमखास आपण स्ट्रीट फूड म्हणून रगडा पॅटीस एकदा तरी खाल्लंच असेल. तर हेच रगडा पॅटीस आज आपण अगदी घरच्या घरी झटपट बनवणार आहोत. कृती अतिशय सोपी आहे आणि आपण चवदार चविष्ट तेच हायजीन पद्धतीनं घरच्या घरी आपण स्ट्रीट फूड बनवून एन्जॉय करू शकतो. चला तर कृतीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपण पांढरा वाटाणा भिजत घातलेला 8 ते 10 तास आपल्याला पांढरा वाटाणा भिजवून घ्यायचा आहे. जेव्हा वाटाणे आपण व्यवस्थित भिजवतो 8 ते 10 तास तेव्हा ते कुकरमध्ये व्यवस्थित शिजले जातात, मऊसूद असे शिजले जातात. त्यासाठी आपण वाटाणा हा 8 ते 10 तास भिजवूनच घ्यायचा. तर आता आपण याला कुकरमध्ये शिजवणार आहोत. तर त्यासाठी आपण भिजवलेलं पाणी याच्यातलं पहिल्यांदा काढून घेऊया. तर पाणी काढल्यानंतर आपण कुकरच्या डब्यामध्ये पहिल्यांदा भिजलेला वाटाणा घ्यायचा आहे. तर हा 1 कप वाटाणा मी भिजत घातलेला, तो भिजल्यानंतर डबल होतो. आता यामध्ये थोडंसं पाणी, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि यावरती 1 चमचा एवढं तेल घालायचं, म्हणजे वाटाणा व्यवस्थित मऊसूद असा शिजला जातो आणि शिजताना तो बाहेर येत नाही. तर यावर झाकण ठेवूया आणि कुकरच्या आपण 4 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर वाटाणा चांगला शिजण्यासाठी आपण याच्या जास्त शिट्ट्या घेणार आहोत. तुम्हाला कदाचित 7-8 सुद्धा शिट्ट्या लागू शकतात. तर आता आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण पॅटीसची तयारी करूया. तर पॅटीससाठी या ठिकाणी मी अर्धा किलो बटाटा उकडून घेतलेला आहे. आता याची आपण सालं काढून घेऊया. तर सर्व बटाट्यांची व्यवस्थित असं आपण सालं काढून घ्यायची आहेत. आता बटाटे सालं काढून झाल्यानंतर आपण याला खिसणीवरती खिसून घेणार आहोत. तर याला मॅशरनी मॅश करायचं नाही, कारण याच्यामध्ये कण राहू शकतात किंवा मोठे तुकडे राहू शकतात. त्यासाठी आपण खिसणीवरतीच या बटाट्यांना खिसून घ्यायचं आहे, म्हणजे आपले पॅटीस हे एकसारखं आपल्याला बनवता येतं. तर या प्रकारे मोठ्याच खिसणीने मी सर्व बटाटे खिसून घेत आहे. तर पहा, आपले बटाटे खिसून झालेले आहेत. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य मिक्स करूया. तर या ठिकाणी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. याच आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण बारीक वाटण घेणार आहोत. तर वाटण करताना आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे, तर पाणी न घालताच आपण याला वाटून ठेवायचं आहे. तर वाटणही तयार करून ठेवलं आहे. तर या ठिकाणी आपण ब्रेडच्या स्लाईस बटाट्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर पॅटीसला बाइंडिंग येण्यासाठी आपण ब्रेडच्या स्लाईस मिक्स करणार आहोत. तर पहिल्यांदा स्लाईसच्या आपण कडा कट करून घ्यायच्या. या ठिकाणी मी ब्राऊन ब्रेड वापरत आहे, तुम्ही व्हाईट ब्रेड वापरला तरीही चालू शकतं. तर ब्रेडच्या सर्व कडा ह्या कडक असतात आणि त्या इझिली मिक्स होत नाहीत, त्यासाठी आपण या प्रकारे कडा काढून घ्यायच्या आहेत. तर सुरीच्या साह्याने व्यवस्थित अशा कडा कापून घ्यायच्या आणि कडा काढलेला ब्रेड आता आपल्याला पाण्यामध्ये भिजवूनच मिक्स करायचा आहे. तर पाण्यामध्ये भिजल्यामुळे हा सॉफ्ट होतो आणि पटकन आपल्या बटाट्यामध्ये मिक्स होतो. त्यासाठी एक एक स्लाईस करून अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आणि दोन्ही हातामध्ये आपण घट्ट त्याला पिळून घ्यायचं आहे, म्हणजेच याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर ही स्लाईस आपण मॅश करून आपल्या बटाट्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर व्यवस्थित पाणी काढल्यानंतरच ही बटाट्यामध्ये आपण ब्रेडची स्लाईस मिक्स करायची आहे. तर एक एक करून आपण सर्व ब्रेडच्या स्लाईस पाण्यात बुडवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यातलं एक्सेसिव्ह पाणी काढून परत ही ब्रेडची स्लाईस कुस्करून आपण बटाट्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर अशाच पद्धतीने मी उरलेल्या सुद्धा स्लाईस मिक्स केलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही कोरडा ब्रेडसुद्धा मिक्सरला बारीक करून या बटाट्यामध्ये घालू शकता. पण अशा प्रकारे जर आपण ब्रेड मऊ करून घेतला तर आपले पॅटीस हे सॉफ्ट होतात. तर या ठिकाणी आपण वाटण करून ठेवलं होतं आलं, हिरवी मिरची आणि लसणाचं, ते 1 टेबलस्पून एवढं घेतलेलं आहे. त्याचसोबत हळदसुद्धा घालायची आहे, हळदीने रंग छान येतो आपल्या पॅटीसला आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. तर आता हे सर्व साहित्य आपण बटाट्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर मिरची आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो वाटणामध्ये. तर काही ठिकाणी पॅटीस हे कमी तिखट हवे असतील तर तुम्ही खूप कमी मिरच्या वापरा, म्हणजे अगदी 2-3 मिरच्या वापरल्या वाटणामध्ये तरीसुद्धा चालू शकतं, कारण आलं लसणामुळे
पेस्टमुळे याला टेस्ट खूप चांगली येते. आता 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपण याला मिक्स करूया परत एकदा. तर पहा, पॅटीसचं आपलं जे बॅटर आहे ते तयार आहे, व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर याचेच आता आपण पॅटीस बनवणार आहोत. त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मिश्रणातला छोटासा भाग घेऊन आपण त्याचे गोल गोल असे पॅटीस करायचे आहेत. तर पहा, पहिलं पॅटीस आपलं तयार आहे. अशाच प्रकारे आपण दुसरं पॅटीस सुद्धा तयार करून घेऊया. तर जेवढ्या मोठ्या किंवा मीडियम आकाराचे आपल्याला पॅटीस हवे आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये आपण हे मिक्सर हातावरती घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे गोल अशी पॅटीस करून घ्यायचं आहे. तर पहा, दुसरं पॅटीस सुद्धा तयार झालंय. आता पॅटीसला वेगवेगळ्या प्रकारचे आकार सुद्धा आपण देऊ शकतो. त्यासाठी मार्केटमध्ये अशा प्रकारचे मोल्ड मिळतात. तर मोल्डमध्ये फक्त हे मिश्रण आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि मोल्डप्रमाणे या मिश्रणाला आकार मिळतो आणि पॅटीसचा आकार सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा तयार होतो. तर या ठिकाणी मी स्टारमध्ये बनवून दाखवत आहे. तर स्टार मध्ये आपण मिश्रण घालायचं आहे आणि दाबून याला पॅटीसचा आकार द्यायचा आहे. आता दुसरं आपल्याला या प्रकारे किलवरमध्ये सुद्धा पॅटीसचं मिश्रण घालायचं आहे आणि दाबून त्याला आकार द्यायचा आहे. याच प्रकारे अनेक शेप आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातात. तर त्या पद्धतीचे आपण पॅटीसचे वेगवेगळे आकार बनवू शकतो. मुलांना या वेगवेगळ्या प्रकारचे आकाराचे पॅटीस खायला खूप छान वाटतात, एन्जॉय करतात ते. त्यासाठी आपण अशा प्रकारचे मोल्डसुद्धा घेऊ शकतो. तर या ठिकाणी आपले पॅटीस बनवून तयार आहेत. आता आपण तर शॅलो फ्राय करू शकतो किंवा आपण याला डीप फ्रायसुद्धा करू शकतो. तर या ठिकाणी मी शॅलो फ्राय करत आहे. त्यासाठी मी पॅनमध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे. आता तेल थोडंसं तापू द्यायचं आणि त्यामध्ये एक एक करून आपण या प्रकारे पॅटीस ठेवून द्यायचे आहेत. आपली गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची, एकदम हाय फ्लेम ठेवायची नाही. मीडियम फ्लेमवरतीच आपण याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर आता आपले सर्व पॅटीस पॅनमध्ये ठेवून झालेले आहेत. एका बाजूने आपल्याला 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवरती याला फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करत असताना आपल्याला याच्यावरती झाकण ठेवण्याची गरज नाही, कारण याच्यात ते सर्वच इन्ग्रेडियंट शिजलेले आहेत. फक्त आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत फ्राय करायचे आहे. आता 2 मिनटं झालेली आहेत. तर आपण उलटवून पाहूया. तर एका बाजूने थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे. आपण सर्व पॅटीस उलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने याला छान ब्राऊन कलर येऊपर्यंत, म्हणजेच गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता 2-3 मिनटं झालेली आहेत. आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा पॅटीस फ्राय झालेत का पाहूया. तर पहा, छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, म्हणजेच पॅटीस हे छान प्रकारे फ्राय झालेत. आता पहिली बाजू सुद्धा आपण याच प्रकारे गोल्डन कलरवरती फ्राय करून घ्यायची आहे. तर पहा, दोन्ही बाजूनेही आपले पॅटीस छान असे फ्राय झालेले आहेत. आता आपण एक एक करून हे पॅटीस टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत. किटी पार्टीसाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या घरच्या पार्टीसाठी आपण अशा प्रकारचे रगडा पॅटीस बनवून सर्वांनाच खुश करू शकतो. किंवा संडे ब्रंचसाठी सुद्धा आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो. अतिशय चटपटीत आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे. जरूर एकदा ट्राय करा. आता आपण जे वेगवेगळ्या आकाराचे पॅटीस करून ठेवले होते ते सुद्धा या ठिकाणी आपण फ्राय करून घ्यायचे आहेत. तर कोणत्याही पार्टीसाठी किंवा मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी आपण वेगवेगळ्या आकाराचे पॅटीस बनवू शकतो. त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की वेगवेगळ्या आकाराचे पॅटीस कशा प्रकारे तयार करायचे ते. तर या ठिकाणी आपले पॅटीस बनवून तयार आहेत आणि आपण आता रगडा बनवणार आहोत. तर रगडा बनवण्यासाठी आपण एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे एवढे तेल गरम करायचं आहे. आपल्याला रगड्याची फोडणी करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण तेल तापू द्यायचं आणि त्यानंतर 1 चमचा आपण यामध्ये राई घालायची आहे, म्हणजेच मोहरी घालायची. त्यानंतर 1 चमचा एवढे जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपण थोडासा हिंग घालूया. आता यावरती थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कढीपत्ता सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचा फोडणीमध्ये आणि यावरती आपण बारीक
कट करून ठेवलेला कांदा घालायचा आहे. तर या ठिकाणी मीडियम आकाराचे 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत. तर या सर्व रेसिपीमध्ये वापरलेले जे काही साहित्य आहे त्याचं सर्व प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथे तुम्ही चेक करू शकता. तर आता फोडणीमध्ये कांदा आपल्याला व्यवस्थित असा ब्राऊन होईपर्यंत किंवा रेडिश होईपर्यंत तरी परतवून घ्यायचा आहे. त्यामुळे याच्यातला कच्चेपणा कमी होतो आणि छान मऊ होतो आपला कांदा. तर 1 मिनिटभरामध्येच आपला कांदा परतून झालेला आहे. तर आता यामध्ये आपण 1 टोमॅटो घालायचा आहे बारीक कट केलेला. तो सुद्धा आपण तेलामध्ये परतवून घेऊया. तर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. आता टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झालेला आहे. तर त्यामध्ये पुढचे मसाले घालूया. तर हळद घालायची आहे अर्धा चमचा. हळद मिक्स करून घ्यायची. आणि यावर आपल्याला वाटण घालायचं आहे. तर जे आपण वाटण आलं, हिरवी मिरची आणि लसणाचं करून ठेवलं होतं आणि पॅटीससाठी वापरलेलं, त्यातलंच उरलेलं 1 चमचा वाटण आपण याच्यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला तिखटपणा जेवढा कमी जास्त हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचं प्रमाण यामध्ये कमी जास्त वापरू शकता. तर हिरवी मिरची, आलं आणि लसणाचं जे वाटण आहे ते आपण आता तेलामध्ये मिक्स करून झालेलं आहे. तर याला बारीक गॅस करून म्हणजेच लो फ्लेमवरती आपण थोडा वेळ शिजू द्यायचं आहे. तर आता आपले वाटाणे पाहूया कशा प्रकारे शिजलेत. तर पहा, वाटाणा आपला इतका मऊसूद आणि छान शिजलेला आहे की हाताने सहज असा दाबला जातो. तर इतपत मऊसूद असा वाटाणा शिजवून घ्यायचा आहे. आता याच्यातलं एक्सेसिव्ह पाणी आपण काढून टाकूया. त्यासाठी एका बाउलमध्ये मी याच्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे. आणि वाटाणे आपण मॅशरनी मॅश करून घ्यायचे आहेत. तर या प्रकारे मॅश केलेला वाटाणा आपण रगड्यामध्ये मिक्स केला तर रगड्याला एकसंधपणा येतो आणि एकसारखा असा रगडा होतो, थिकनेसला व्यवस्थित होतो. त्यासाठी आपण याला मॅश करून घ्यायचं आहे. आणि आपल्या फोडणीमध्ये आता आपण हा मॅश केलेला वाटाणा मिक्स करूया. आता यामध्ये लागेल असं पाणी घालूया आपण. तर जे पाणी आपण वाटाण्यातलं काढून ठेवलं होतं तेच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. फोडणी आणि मॅश केलेले वाटाणे एकत्र मिक्स करायचे आहेत. आणि यामध्ये आपण आता काळं मीठ घालणार आहोत. तर 1 चमचा एवढं काळं मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर आपलं रेग्युलर असं मीठ असतं ते सुद्धा घालायचं आहे. आणि यावरती 1 चमचा एवढा गरम मसाला घातलेला आहे. तर हे सर्व आता मसाले मिक्स करून घेऊया. आणि झाकण ठेवून आपल्याला एक बॉईल घ्यायचा आहे. तर आपल्याला रगडा हा खूपच थिक वाटत आहे, त्यासाठी थोडंसं गरम पाणी करून याच्यामध्ये घालायचं आहे. तर रगड्याचा घट्टपणा किंवा पातळपणा जेवढा आपल्याला हवा आहे त्या पद्धतीने आपण पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. आता यामध्ये आपण एक बॉईल केलेला पोटॅटो म्हणजेच एक बॉईल केलेला आपण बटाटा मॅश करून अशा प्रकारे मिक्स करणार आहोत. तर या प्रकारे बटाटा मॅश करून जर आपण रगड्यामध्ये मिक्स केला तर रगडा आपला एकसंध होतो, एकसारखा होतो आणि त्याला थिकनेससुद्धा छान येते, म्हणजे बॉडी छान येते आणि टेस्टसुद्धा खूप सुंदर येते. त्यासाठी एक बटाटा आपण अशा प्रकारे मॅश करून घालायचा आहे. तर आता मिक्स करून घेऊया आणि परत एकदा याला 2 मिनिटं आपण शिजवून घ्यायचं आहे. तर रगडा आपला एकसारखा असा शिजत आहे आणि व्यवस्थित असा झालेला आहे. तर रगडा आपला तयार आहे. आपण झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण रगडा आणि पॅटीस कसं सर्व करायचं ते पाहूया. तर या ठिकाणी आपले पॅटीस बनवून संपूर्ण तयार आहेत. सर्वच पॅटीस आपण अशा प्रकारे ब्राऊन रंगावरती बनवून घेतलेले आहेत. आणि आता आपण रगडा पॅटीस सर्व करणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी बेसिक काही तयारी करून घेतलेली आहे. म्हणजेच कांदा कापून घेतलेला आहे, त्याचसोबत कोथिंबीरसुद्धा घ्यायची आहे बारीक कट करून आणि त्याचसोबत आपण बारीक शेवसुद्धा घ्यायची आहे, 0 नंबर शेव घ्यायची आहे. आता या ठिकाणी 2 प्रकारच्या चटण्या आपल्याला वापरायला लागणार आहेत, म्हणजेच आंबट गोड चटणी
आणि त्याचसोबत आपल्याला पुदिना चटणीसुद्धा लागणार आहे. तर या चटण्या कशा बनवायच्या याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याचसोबत आय बटनमध्ये सुद्धा शेअर केलेली आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. तर या सर्व साहित्याचा उपयोग करून आपण आता रगडा पॅटीस सर्व करणार आहोत. तर या ठिकाणी पॅटीस घ्यायचं आहे प्लेटमध्ये. तर मी 4 पॅटीस प्लेटमध्ये घेतलेले आहेत. आता यावर आपण गरमागरम रगडा घालायचा आहे. तर जेवढा आपल्याला पॅटीस बरोबर रगडा खायला आवडतो तेवढ्या प्रमाणात आपण याच्यावरती घालायचा आहे. म्हणजे 2 ते 3 मोठे चमचे टेबलस्पून एवढा रगडा आपण याच्यावरती घालायचा आहे. आता यावरती आपण पुदिना चटणी घालूया, म्हणजेच हिरवी चटणी घालायची आहे 1 चमचा. त्याचसोबत आपण या ठिकाणी चिंच गुळाची आंबट गोड चटणी सुद्धा घालायची आहे, ती सुद्धा 1 चमचा घालूया. आता यावरती बारीक कट करून ठेवलेला कांदा घालूया. त्यासोबत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि यावरती आपण आता बारीक शेव भुरभुरणार आहोत. तर अशा प्रकारे आपली ही रगडा पॅटीसची प्लेट आता तयार आहे. यावरती आपण थोडंसं काळं मीठ घालायचं आहे. तर ठेल्यावर ज्याप्रमाणे चटपटीत अशी टेस्ट येते ती ह्या काळ्या मिठामुळे येते. तर ते काळं मीठ आपण अवश्य घालायचं आहे आणि एन्जॉय करायची आहे आपले रगडा पॅटीसची प्लेट. खूपच टेस्टी झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे रगडा पॅटीस एकदा जरूर बनवून पहा. हे बटाट्याचे पॅटीस आपल्याला कोरडे खायला सुद्धा खूप सुंदर लागतात, रगड्याबरोबर सुद्धा छानच लागतात. पण फक्त आपण पॅटीस सुद्धा हे एन्जॉय करू शकतो. तर अशा प्रकारे आपण पॅटीस प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं आहे. यासोबत आपण रगडा सर्व करायचा आहे. तर आपण रगडा आणि पॅटीस सेपरेटली सर्व करू शकतो. तर अशा प्रकारे आपण रगड्याची 1 वाटी भरून ठेवलेली आहे आणि प्लेटमध्ये आपण पॅटीस घेतलेले आहेत. तर या पॅटीसवर आपण चवीनुसार आंबट गोड चटणी आणि तिखट चटणी घालायची आहे. तर आपल्या आवडीनुसार या चटण्या आपण कमी जास्त असा घालू शकतो. आता यावरती आपण थोडीशी बारीक शेव घालूया. आणि यासोबत आपण कांदा घालायचा आहे. थोडासा बारीक चिरलेला कांदा घालूया. तर अशा प्रकारे सुद्धा आपण रगडा पॅटीसची प्लेट सर्व करू शकतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचसोबत शेजारील बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया अशीच एक चटपटी छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.